रोहिणी नदीवरून जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि युद्धाला विरोध करते, सिद्धार्थ आणि गृहत्यागाचा निर्णय घेतात आणि खुशीने गृहत्याग करतात असे जगाचे पहिले गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी कलिंग युद्धामध्ये शस्त्र टाकल्यानंतर तो नरसंहार बघून, नेग्रोतल्या छोट्या भिक्षूचे गाथा ऐकून त्यांचे मत परिवर्तन होते. ती गाथा पमादो अमतं पदं पमादो मच्छुन्नो पदं पमत्तान मियंती ये पमत्ता यथामता. ही गाथा ऐकून ज्यांनी शस्त्र टाकले असे सम्राट अशोक आणि आम्ही ज्यांना आपला बाप म्हणतो, आमचं सर्वस्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः वंदन करते. सिद्धार्थ जेव्हा गृहत्यागास निघून जातात तेव्हा तुम्ही जा, मी तुमच्या जागी असती तर मीही युद्ध मान्य नसतं केलं. मी मुलाचा आणि घरच्या आईबाबांचा सांभाळ करीन अशी ठणकावून सांगणारी आपली महामाता यशोधरा, जिने दोन्ही मुलं संघाला दान दिलं, महेंद्र संघमित्रा अशी माता विदिशा, आणि जिच्या त्यागाचं मोजमाप करण्यासाठी जगातली सारी परिमाणं अपुरी पडावी अशी कारुण्यमूर्ती रमाई यांच्या त्यागमय जीवनास व त्यांच्या कार्यात माझे विनम्र अभिवादन. आज महिलांची संख्या अतिशय मोठी होती, पण महिलांना सकाळपासून ते आलेल्या आहेत आणि लांब लांब राहणाऱ्या होत्या म्हणून त्या घरी गेलेल्या आहेत. थोडक्या महिला आहेत, पण मला असं वाटते की एकेका महिलामध्ये खूप मोठी शक्ती असते. जेवढ्या महिला आहेत त्या ठीक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 ला वैश्विक हितकारिणी सभेची स्थापना केली आणि दुसरी संघटना 25 नोव्हेंबर 1926 ला समता सैनिक दलाची स्थापना केली. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याच्यानंतर 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि 4 मे 1955 ला भारतीय बौद्ध महासभा आणि मसुद्यावर लिहून ठेवलेली 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ज्यामध्ये दादासाहेब गायकवाड, आर.डी. भंडारी, बी.पी. मौर्य, दत्ता कट्टी आणि राजाभाऊ खोब्रागडे यांचा समावेश होता. सर्वात जास्त बाबासाहेबांचा सहयोग कोणाला मिळाला असेल तर ते समता सैनिक दल होतं. प्रत्येक लढ्यामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांसोबत समता सैनिक दल होतं. मला आज महिलांविषयी बोलायला सांगितलं आणि या वर्ष आपलं शताब्दी वर्ष असल्यामुळे आपली महिला विंग ही बऱ्याच वर्षापासून भाऊंनी समता सैनिक दल महिला विंगची स्थापना केली. मला कार्यकारी संघटिका माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी टाकली. त्यापासून समता सैनिक दलाचं काम हे आपलं जोरात सुरू आहे. बाबासाहेबांचं प्रत्येक आंदोलन बघितलं, मार्चचा सत्याग्रह बघितला, त्याच्यामध्ये महिलांची संख्या होती. दुसरं आंदोलन होतं 25 डिसेंबर 1927 ला महाड इथे मनुस्मृती दहन दिवस. काय होतं मनुस्मृतीमध्ये असं, ज्या मनुस्मृतीमध्ये शूद्रेव भार्या शूद्रस्य साच स्वाच विषंस्कृते तेजस्वाचैव राज्ञस्व तास्व स्वा चाग्र जन्मा, म्हणजे शूद्राला त्याची, वैश्याला शूद्र आणि वैश्याची, क्षत्रियाला या खालच्या 2 जाती आणि क्षत्रियाची, आणि ब्राह्मणाला या खालच्या 3 जातीच्या महिला आणि त्या स्वतःची पत्नी ठेवण्याचा अधिकार होता. असं ह्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं. ढोर गवार पशुद्र नारी या हे ताड्यांचे अधिकारी, म्हणजे जनावर, गाई, ढोर, शूद्र आणि स्त्रिया यांना शिक्षण घेण्याच्या लायकीच्या नाहीत, त्या फक्त गुलामच आहेत असं लिहिलं होतं. पिता रक्षंती कौमार्य भर्ता रक्षंती यवने रक्षंती स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यावरती. म्हणून बाबासाहेबांना ही जाळावी लागली. लहानपणी पिता, तरुणपती पती आणि म्हातारपणात मुलगा स्त्रीचं रक्षण करू शकते, स्त्री ही कधीच स्वतंत्र होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि तो दिवस आपला स्त्री मुक्ती दिन सुद्धा म्हणतात. परंतु आम्हाला असं वाटतं, समता सैनिक दलाला असं वाटतं
की ते मनुस्मृती दहन दिवसच तो साजरा करण्यात आला पाहिजे. कारण या ब्राह्मणांना आणि वर्णव्यवस्थेला माहिती झालं पाहिजे की मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं होतं. त्यानंतर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 24 जुलै 1936ला 30ला काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. त्यामध्ये पहिली अटक होणारी ही महिलाच होती. 1942ला 25,000 महिलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला सभा घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं महिलांनी कसं वागावं, त्यांचं नीटनेटका पेहराव असावा, त्यांनी मोठं कुंकू लावू नये, हातात एवढ्या बांगड्या घालू नये. आणि त्या महिलांनी दुसऱ्या दिवशी तसाच पेहराव करून बाबासाहेबांसमोर आल्या आणि बाबासाहेबांचं बोट पकडून आपण पुढे आलो. जर समता सैनिक दलाचा महिला विंगचं जर आपण काम बघितलं तर खैरलांजी झाली 2009ला. आम्ही मुंबईला होतो. मुंबई पेटवून टाकली होती. जेवढे पुरुष मार्शल होते तेवढ्या महिला मार्शल सुद्धा आम्ही निघालो होतो. त्याच्यानंतर एक मोठा आपला भीमा कोरेगावचा भाऊंनी आपल्याला 10,000 सैनिकांचा टार्गेट दिला होता. तिथे 6,000 मध्ये 1,000 महिला होत्या. अस्ताव्यस्त धुंदी माजली होती. सगळीकडे नासधूस चालली होती. पण महिला या खंबीर होत्या. महिला म्हणाल्या, सर म्हणाले, सरांनी ऑर्डर दिला की महिलांना येऊ नका, छोट्या मुलांनी येऊ नका. महिला म्हणाल्या, आम्ही काही कमी नाही, आम्ही हातात तिखट घेऊ, आम्ही रेती घेऊ आणि आम्ही त्यांचा सामना करू. ही आपल्या महिलांची शक्ती आहे समता सैनिक दलाच्या. त्याच्यानंतर महाबोधी महाविहार आंदोलनामध्ये आपल्या सप्टेंबरला महिला विंग गेली होती. नागपूरमध्ये अनेक आंदोलने झाली. त्यावेळी प्रत्येक वेळी महिला या मोठ्या प्रमाणात बाहेर येत होत्या. मी आज जरी कमी आहे महिला, मगाशी भरपूर होत्या, मी खूप कौतुक करत होती. मी सर्वांना सांगत होती की इथे महिलांची संख्या खूप जास्त आहे. पण आपल्या कार्यक्रमाला थोडा वेळ झाला. पण तरी सुद्धा आपण एखाद मीटिंग घेऊ. मी माझे 18 तारखेला मीटिंग मध्ये आली होती. महिलांमध्ये खूप स्फूर्ती दिसली. बऱ्याच ठिकाणच्या महिला आल्या होत्या. त्या सगळ्या महिलांनी सांगितलं की नाही मॅडम, आम्ही काम करायला तयार आहोत. आपण जर समजा 100% लोकसंख्या घेतली तर 50% हा महिला असतात. जर 50% पुरुषांच्या बरोबरीत या महिला उभ्या राहिल्या तर आपलं हे समता सैनिक दल अतिशय मोठं होऊ शकते. आपण म्हणतो की 95% ज्या ह्या महिला आहेत या सगळ्या देव देवता नवस तपास करण्यात गुंतलेल्या आहेत. फक्त 5% म्हणजे ज्या आपण आहोत आंबेडकरी महिला, याच त्याच्यातून निघालेल्या आहेत. आज बाबासाहेबांना आंबेडकरी महिलांवर खूप स्वाभिमान होता, खूप गर्व होता, विश्वास होता आणि आपण तो खरा करून दाखवला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धांची धम्मक्रांती सांगितली आहे. जेव्हा महाप्रजापती 50 महिलांना घेऊन बुद्धांकडे जातात की आम्हाला संघामध्ये प्रवेश करायचा आहे, तेव्हा तथागत बुद्ध नाही म्हणतात. का? कारण महिलांना कमी लेखत होते. त्यावेळी विश्व आनंद तथागतांकडे जातात आणि म्हणतात क्या भगवत महिलाएं कम कार्यक्षम है पुरुषों से, वो हर पद प्राप्त कर नहीं सकती. त्यावर भगवान बुद्ध काय म्हणतात ऐका. भगवान बुद्ध म्हणतात नहीं, महिलाएं भी अहर पद प्राप्त कर सकती है, वो पुरुषों से ज्यादा कार्यक्षम है. आपण आणि मग त्यानंतर महिलांचा प्रवेश झाला 8 अटींवर. त्यांचं राहण्याचं ठिकाण जवळ असावं, त्यांनी एकदा समारोहाला बोलवावं, प्रवचनाला बोलवावं, कोणाची निंदा नालस्ती करणे, दोष स्वीकारावे, अशा या 8 अटींवर त्या संघामध्ये. हा सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांनी आपल्या महिलांना संघामध्ये प्रवेश देऊन समानतेचा अधिकार दिला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान हाच दिवस होता 1950ला 26 जानेवारी याच दिवसाला आपल्याला महिलांना सर्व हक्क मिळाले. कलम 14, 15, 16 नुसार महिलांना जात, वंश, लिंग, भेद या सर्वांमध्ये आपल्याला समानतेचा अधिकार मिळाला. आज हिंदू कोड बिल बघतो, कलम 42 नुसार आपल्याला हिंदू कोड बिल मध्ये वारसा हक्क मिळाला. वडिलांच्या संपत्तीमध्ये, पतीच्या संपत्तीमध्ये आपल्याला मुलांइतकं आपलं पण योगदान आहे. आपल्याला बरंच काही सांगता येईल. आज महिलांची संख्या जरी आहे, कमी आहे, पण मी म्हणते की ज्याही ठिकाणी आपण आहे, रंजनाताई आहे, आणि सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा या तेलंगणामध्ये महिला विंगची स्थापना झाली.
आपल्या अश्विनी मॅडम आहे, तेलंगणा राज्य संघटिका, पहिल्यांदा झाले. परंतु मी जेव्हापासून येत आहे, म्हणजे बरेच वर्ष झाले, 10-20 वर्षापासून मी तेलंगणाला येत आहे, पण आपल्या महिला कधीही पदासाठी म्हणजे कधी त्यांना हे पद नको होतं आणि ते अशाच काम करते. आम्रपाली मॅडम आहे, मयुरी मॅडम आहेत, तक्षशिला मॅडम आहेत, रंजना कांबळे मॅडम आहेत. आता त्या मॅडम भेटल्या, दया मॅडम, मला नाव नाही. बऱ्याच आपल्या महिला मॅडम आहेत, धनश्री मॅडम आहेत, सपना मॅडम आहेत. यांच्यामध्ये खूप शक्ती आहे. जर एक महिला घराच्या बाहेर निघाली तर अख्खं घर बाहेर निघतं. हे अनुभव आहे, आमच्यापासून अनुभव आहे. एक पुरुष निघाला तर फक्त तो एकटा निघतो, परंतु महिला आपण हे अख्ख्या घराला घेऊन निघतो. मला असं म्हणायचं आहे, आपल्या महिलांमध्ये सगळ्यांमध्ये शक्ती आहे, सगळ्यांमध्ये सुप्त गुण आहे. आपण काहीही करू शकतो, आपल्या मुलांना घडवू शकतो आणि समाजालाही घडवू शकतो. डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे की ज्या समाजात महिलांची प्रगती होते तो समाज प्रगत असतो. आपला समाज सुद्धा प्रगत झालाय. केव्हाच आपल्या आंबेडकरी महिलांनी देव नवस दगड सोडलेला आहे आणि बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालत आहे. हे सांगायचं आहे की प्रत्येक आपण ज्याही ठिकाणाहून आल्या होत्या त्या दिवशी जर मिटिंगला आल्या होत्या त्या दिवशी आणि आज सुद्धा ज्या आहेत, प्रत्येक गावामध्ये आपण छोटं छोटं का होईना संतासनी दर काढावं, आपल्या मुलांना आणावं. सगळ्यात पहिले आपण मुलांना आणावं, विहारामध्ये जावं आणि त्यांना आपल्या संत संगीताबद्दल सांगावं, वंदना शिकवायची. आपण म्हणतो वंदना आली पाहिजे, पण वंदनेचा अर्थ सगळ्यात महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा अर्थ आहे आणि त्याचा लाभ सुद्धा आहे. आपण असे कार्यक्रम घेऊ शकतो. आपण धम्मविधीचे आपल्याला बरंच त्याच्यानुसार दान मिळतं. आम्हाला अनुभव आहे. आम्ही नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही बऱ्याच वर्षवासाच्या कालावधीमध्ये धम्मविधी घ्यायला जातो, त्याचं आम्हाला दान देता आणि मग ते आम्ही वर्षभर वापरतो. आपण सुद्धा स्वतः तयार व्हावं. जर आपण महिला स्वतः तयार झालो तर ज्या दुसऱ्या महिला आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने फक्त आपल्या महिलांसाठी केलं का? नाही, समस्त महिलांसाठी केलं. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, ईसाई सर्व महिलांसाठी केलं. पण त्यांना सांगेल कोण? आज भारताची पंतप्रधान बनत आहे, मुख्यमंत्री बनत आहे, कौशल्यपूर्ण ते देश चालवत आहे, पण त्यांना सांगायची ताकद ही फक्त आंबेडकरी महिलातच आहे. तुम्हाला तयार व्हावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, संत सैनिक दल खोलावं लागेल आणि आपल्या मुलांना सुद्धा तयार करावं लागेल. आज आपलं शताब्दी वर्षानिमित्ताने मी सर्व महिला मार्शलला शुभेच्छा देते आणि भंतेजींनाही वंदन करते आणि थांबते. जय भीम.